नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या शेती उद्योग चॅनलवर। डाळिंब शेती सोप्या व योग्य त्या खर्चामध्ये कशा पद्धतीने केली जाऊ शकते या संदर्भात आपण ही व्हिडिओ सिरीज चालू केली आहे। आजचा आपला 7वा भाग आहे। या बागेला 26 जानेवारीला पाणी दिलेले आहे। आज रोजी 4.5 महिने पूर्ण झालेले आहेत। 4.5 महिन्यानंतर बागेतील फळांची स्थिती व साईज आपण बघू शकता। इथून पुढे फळांची साईज व वजन जास्तीत जास्त वाढवण्यासाठी कशा पद्धतीने नियोजन करायचे आहे हे आज आपण बघणार आहोत। तत्पूर्वी या सिरीज मधील सर्व व्हिडिओ व व्यवस्थापनाचे शेड्यूल आपल्याला शेती उद्योगच्या व्हॉट्सअप चॅनलवर एकत्रितपणे सापडेल। व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा आपण या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करू शकता। तर चला सुरुवात करूया। 1 जूनच्या आसपास या बागेवरील क्रॉप कव्हर काढून टाकण्यात आलेला आहे। इतके दिवस बागेवर क्रॉप कव्हर टाकलं असल्यामुळे उन्हापासून फळं सुरक्षित होती, त्यावर तीव्र सूर्यप्रकाश पडत नव्हता, त्यामुळे फळांच्या पृष्ठभागावरील जी त्वचा आहे ती नाजूक व तुकतुकीत राहिलेली आहे। क्रॉप कव्हर काढल्या काढल्या फळांच्या पृष्ठभागावरील ही त्वचा तीव्र सूर्यप्रकाशामुळे जळण्याची शक्यता जास्त असते। यालाच आपण सनबर्निंग झालं असं म्हणतो। सनबर्निंगच्या डागामुळे ही फळं विकताना बाजारभावामध्ये फरक पडतो। त्यासाठी क्रॉप कव्हर काढल्यानंतर लगेच यावर केओलिनच्या 2 वेळा फवारण्या करण्यात आलेल्या आहेत। केओलिन 200 लिटरसाठी 1 किलो घ्यायचा आहे व फळांवर टार्गेट करून दाट फवारणी घ्यायची आहे। पुढे जाऊन इथे एक चूक लक्षात आलेली आहे, ती म्हणजे क्रॉप कव्हर थोडंसं लवकर काढण्यात आलेलं आहे। आणखी 15 दिवस म्हणजे 15 जून पर्यंत तरी हे क्रॉप कव्हर ठेवायला पाहिजे होतं, कारण केओलिन मारून सुद्धा फळांवर सनबर्निंग येण्यापासून आम्ही अयशस्वी ठरलेलो आहोत। ही चूक सुधारण्याची गरज आहे। पाऊस चालू झाल्यानंतर ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाश कमी प्रमाणात राहतो, रोगराईची शक्यता जास्त असते। अशा वातावरणामध्ये बुरशीजन्य रोगांचे फळांवर डाग येऊ नये म्हणून जो काही थोडा वेळ सूर्यप्रकाश उपलब्ध असेल तो प्रत्येक पानांवर व फळांवर पडावा, यासाठी झाडाची कॅनोपी व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे। सूर्यप्रकाश हे फुकटात मिळणारं बुरशीनाशक आहे। दुकानातील विकत मिळणारी बुरशीनाशक तर आपण गरजेप्रमाणे वापरणारच आहोत, परंतु हा जो फुकटात मिळणारा सूर्यप्रकाश आहे तो आपल्याला 100% वापर करून घ्यायचा आहे। त्यासाठी झाडाची कॅनोपी व्यवस्थापन कशा पद्धतीने करायची आहे ते आज आपण बघूया। मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की प्रत्येक शेतकऱ्याने स्वतः छाटणी कशी करायची आहे याचं कौशल्य शिकून घेणं अत्यंत गरजेचं आहे। लेबर किंवा मजुरांना छाटणी कशी करायची असते याबद्दल पूर्णपणे चुकीची माहिती असते। शोची झाडं ज्याप्रमाणे छाटली जातात त्याप्रमाणे एका लेवलनी गोलाकार झाडं छाटणं एवढंच त्यांना माहिती असतं। त्यामुळे कुठल्याही लेबर किंवा मजुरांना त्यांच्या अनुभवानुसार आपल्या बागेमध्ये येऊन झाडावर कात्री चालवण्याची परवानगी देऊ नका। दिवसाअखेर ते मजुरीचे पैसे रोग घेऊन जातात आणि त्यांनी केलेल्या चुकीच्या छाटणीची भरपाई तुम्हाला करायची आहे। तुम्हाला हे समजत नसेल, परंतु ही भरपाई लाखोमध्ये असते। त्यामुळे लेबरकडून योग्य त्याच प्रकारे छाटणी करून घेणं हे तुमचं काम आहे। त्यासाठी स्वतः आधी शिकून घ्या। कॅनोपी व्यवस्थापनामध्ये 3 स्टेप्स आहेत। या संदर्भात छाटणी करणाऱ्या लेबरला माहिती देण्यात आलेली आहे आणि मगच त्याच्याकडून हे काम करून घेण्यात आलेलं आहे। स्टेप नंबर 1, झाड व खोड जमिनीपासून 2.5 फुटापर्यंत रिकामं केलेलं आहे। स्टेप नंबर 2, झाडाच्या आतल्या बाजूने वाढलेल्या फांद्या, वॉटरशूट जे सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचण्यास अडथळा निर्माण करत आहे ते काढून टाकण्यात आलेलं आहे। आणि स्टेप नंबर 3, झाडाच्या शेंडा मारलेला आहे आणि गरज नसताना पाठीमागून प्रमाणापेक्षा जास्त सेटिंग झालेली फुले, कळ्या व फळे तोडून बागेच्या बाहेर टाकलेली आहेत की जेणेकरून झाडांनी तयार केलेल्या जास्तीत जास्त अन्नद्रव्य फळांच्या पोषणासाठी वापरलं जावं। तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता, झाडं आतल्या बाजूने एकदम सुटसुटीत केलेली आहेत। हवा खेळती राहत आहे। प्रत्येक पानावर व फळांवर सूर्यप्रकाश चमकत आहे। कॅनोपी व्यवस्थापनाद्वारे सूर्यप्रकाशाचा 100% वापर करून घ्यायचा आहे। त्यामुळे फळांवर डाग येण्याची शक्यता कमी होईल।
फळांना साईज, कलर व शायनिंग येणार आहे आणि फवारण्यावरचा खर्चही कमी होणार आहे. कॅनोपी व्यवस्थापन केल्यानंतर यावर लगेच खोडाला बोर्डो पेस्ट 10% लावण्यात आलेले आहे. बुरशीजन्य रोग, पिनहोल बोरर व खोड किड्यापासून वाचवण्यासाठी या बोर्डो पेस्टमध्ये क्लोरोपायरिफॉस हे औषध टाकलेलं आहे आणि 2.5 फुटापर्यंत पेस्टिंग केलेली आहे. बोर्डो पेस्ट कशी बनवतात या संदर्भात अनेक व्हिडिओ आपल्याला युट्यूबवर सापडतील किंवा या माहितीच्या संदर्भातील PDF व व्हिडिओची लिंक आपल्याला शेती उद्योगच्या व्हॉट्सअप चॅनलवर मिळून जाईल. त्यानंतर बागेमध्ये तणनाशक मारून घेण्यात आलेला आहे. तणनाशकाचा घटक व बाजारात ते कोणत्या नावाने उपलब्ध आहे याची माहिती मी इथे तुम्हाला लिहून दिलेली आहे. तुमच्या जवळच्या कोणत्याही दुकानदाराला हा घटक दाखवा. त्याच्याकडे ज्या कोणत्या चांगल्या कंपनीचे हे औषध उपलब्ध असेल ते तुम्ही वापरा. ग्लुफोसिनेट अमोनियम 13.5% SL हे ब्रँडिश, स्वीप पॉवर किंवा इतर कोणत्याही नावाने बाजारामध्ये उपलब्ध असेल. पाऊस सुरू होताच झाडाखाली अंथरलेलं पाचट जे आहे ते काढून टाकण्यात आलेलं आहे. पावसामध्ये पाचट झाडाखाली ठेवू नये. सतत ओलावा राहून बुरशीजन्य रोग, मुळी व खोड सडण्याची शक्यता असते आणि त्यासोबत मिलीबग, हुमणी आणि वाळवीचा सुद्धा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यासाठी हे पाचट काढणं आवश्यक आहे. तुम्ही इथं बघत असाल मुंग्या वाळवीची अंडी वाहून नेत आहेत. त्यामुळे पावसाळा सुरू होताच हे पाचट काढून टाका. आता बघूया फळ फुगवण्यासाठी फवारणी व ड्रीप खतांचं नियोजन कसं करायचं आहे. फवारणी व ड्रीपद्वारे खतांचं हे आपलं शेवटचं शेड्यूल असणार आहे. 4.5 महिन्यापासून म्हणजे 130 ते 140व्या दिवसापासून फळवाढ आणि दाण्याला रंग येण्याची अवस्था सुरुवात झाल्यापासून यामध्ये आपल्याला फळे फुगवण्यासाठीच्या फवारण्या घ्यायच्या आहेत. त्यामध्ये 05234 10 ग्रॅम प्रति लिटर, चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट 1.5 ग्रॅम प्रति लिटर आणि यामध्ये स्टिकर. 10 दिवसाच्या अंतराने 3 वेळा आपल्याला ही फवारणी घ्यायची आहे. फळे फुगवण्यासाठी दुसरी फवारणी म्हणजे मॅंगनीज सल्फेट 6 ग्रॅम प्रति लिटर आणि स्टिकर. 10 दिवसाच्या अंतराने 2 वेळा ही फवारणी घ्यायची आहे. या दोन्ही फवारण्या वेगवेगळ्या करण्यात आलेल्या आहेत. यानंतर बघूया ड्रीपद्वारे खत नियोजन. पावसाळ्याच्या काळामध्ये वापसा स्थिती बघून ड्रीपद्वारे खते द्यायची आहेत. प्रत्येक 7 दिवसाच्या अंतराने तुम्हाला एकूण 10 डोस इथं द्यायचे आहेत. प्रति एकर खताची मात्रा मी तुम्हाला लिहून दिलेली आहे. त्यामध्ये युरिया 10 किलो, 05234 5 किलो आणि 0050 5 किलो. त्यासोबतच आपल्याला चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट स्लरी सोडायची आहे 7 लिटर प्रति एकर प्रमाणे 7 दिवसातून एकदा. हे दोन्ही वेगवेगळे द्यायचे आहे. एकाच ड्रम मध्ये मिक्स करून देऊ नका. बाजारातील वस्तूंच्या नादाला कमी लागा. हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच गरजेच्या वस्तू वापरून फळांना वजन, कलर, शायनिंग व गोडी आणता येते. चांगल्या दर्जाचा प्लॉट आणायचा असेल तर सुरुवातीपासूनच सर्व गरजेच्या प्रॅक्टिसेस व्यवस्थित करा आणि मग त्यासोबत तुम्हाला एखादा प्रोडक्ट वापरायचा असेल तर निश्चितपणे तो वापरा. तुम्ही जर ही सिरीज पहिल्या भागापासून फॉलो करत असाल तर तुम्ही बघितलेले असेल या प्लॉटमध्ये असे कोणतेही फॅन्सी प्रोडक्ट जे बाजारामध्ये सर्रास विकले जातात ते इथं वापरले गेलेले नाहीत. तरी सुद्धा प्लॉटची जी गुणवत्ता आहे ती चांगली आहे. अत्यंत नीट, क्लीन, सोप्या व योग्य त्या खर्चामध्ये आतापर्यंत प्लॉटचं व्यवस्थापन केलेलं आहे आणि आशा आहे याचा अंतिम परिणाम सुद्धा तेवढाच चांगला मिळेल. पुढील भागात आपण पाहणार आहोत पावसाळ्याच्या काळात ज्यांच्या बागेमध्ये तेले आहे आणि ज्यांच्या बागेमध्ये तेल नाहीये या दोन्हींसाठी बुरशीनाशकाच्या फवारणीचे व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भगवा जातीच्या टिश्यू कल्चरच्या डाळिंबाच्या रोपांचं बुकिंग करण्यासाठी आपण या नंबरवर संपर्क करू शकता. आज आपण इथेच थांबूया. आशा आहे या माहितीचा तुम्ही उपयोग कराल. भेटूया लवकरच पुढील नियोजनासोबत. धन्यवाद.